अजितदादांच्या स्वप्नातला मावळ आम्हाला या ठिकाणी घडवायचा आहे, हेच आम्हाला या ठिकाणी सांगायचे ना. आम्हाला दुसरं आरोप आणि त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायसाठी आम्ही निवडणूक लढत नाही. तुम्हाला जाणीवपूर्वक बदनाम केलं जाते असं वाटतंय का? आता त्यांनी मुद्दा मांडला की आम्ही घरकुलं करतोय, तर घरकुलं कुणाची करता? घरकुलं कुणाला असतात? घरकुलं गरीब जनतेसाठी असतात. आज ज्या माणसांकडं बंगले आहेत त्यांना तुम्ही जर परत बंगले बांधून देणार असेल तर ते घरकुलं आहेत का? ते प्रकरण खरं ताजं आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रश्न विचारतो की तुम्ही एका कार्यकर्त्याला धमकावले वगैरे, काय प्रकरण होतं नेमकं ते? त्यांना दिसू लागलं असेल की बाबा आपण आता या ठिकाणी पराभूत होतोय, मग आपण काहीतरी रडीचा डाव खेळून समोरच्या उमेदवाराला कसं बदनाम करता येईल. तर तुम्ही तसं म्हणता असेल तर ती व्हिडिओचे तुम्ही जर क्रॉप करून ते करत असेल तर ते चुकीचं आहे ना. नमस्कार, दैनिक मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी विशाल कुमार. मावळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी सगळ्याच पक्षाचे उमेदवार, सगळ्या गणातील उमेदवार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करतायत. मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट आहेत, पंचायत समितीचे 10 गण आहेत. या 10 गणांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला गण म्हणजे चांदखेड पंचायत समिती गण. याचं कारण म्हणजे या गणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाकडून आणि भारतीय जनता पार्टी पक्षाकडून देखील पंचायत समितीच्या सभापती पदाचे उमेदवाराचे चेहरे म्हणून या उमेदवारांकडे पाहिलं जातं. आमदार सुनील शेळके यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या या ठिकाणच्या त्या उमेदवार आहेत सुनीता मनोहर येवले यांना सभापती पदाचा चेहरा म्हणून जाहीर देखील केलेला आहे. या ठिकाणची नेमकी राजकीय परिस्थिती काय आहे, या ठिकाणी मतदार नेमके कुणाच्या बाजूने झुकलेले आहेत याचा आढावा आपण घेत आहोत. आणि या दरम्यान आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे ज्या उमेदवार आहेत सुनीता मनोहर येवले त्यांचे पती आणि या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते मनोहर येवले, अर्थात त्यांना मनोज येवले म्हणून देखील संबोधलं जातं. आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. भाऊ, स्वागत आहे तुमचं दैनिक मावळमध्ये. सुनीताताई येवले या आज सभापती पदाचा चेहरा आहेत, मात्र संपूर्ण तालुक्यामध्ये मनोहर उर्फ मनोज येवले यांनाच जिल्हा परिषदेचा किंवा एकूणच निवडणुकीचा उमेदवार म्हणून पाहिलं जात होतं. गेले 2 वर्षापासून तिची चर्चा होती. तुम्ही आता पंचायत समिती लढताय, मात्र हा पाठीमागचा संपूर्ण प्रवास आज त्याच्याकडे पाहत असताना काय वाटतं? कसं नागरिकांचा प्रतिसाद तुम्हाला या काळामध्ये मिळाला होता? मी गेली 10 ते 15 वर्षापासून या समाजकार्यामध्ये काम करतो आणि काम करायची एक आवड निर्माण या लोकांच्यातनं मला मिळाली. हे करत असताना लोकांच्या अडचणीमध्ये जाऊन त्या लोकांचं अडचणी काय आहेत त्या समजून त्याच्यावरती त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम मी आदरणीय आमदार सुनीलांना शेळके यांच्या मार्फत करत आलो. आणि ह्याचीच पावती म्हणून मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुनीलांना शेळके यांनी सर्वात पहिली उमेदवारी या आमच्या चांदखेड पंचायत समितीमध्ये सुनीता मनोज येवले यांना या ठिकाणी दिली. तुमच्या पत्नीला उमेदवारी मिळाली, मात्र पत्नीसोबत तुम्ही देखील खांद्याला खांदा लावून प्रचार करता. मुळात खरं तर प्रचाराची सगळी धुराच तुमच्या खांद्यावर, तुमच्या टीमच्या खांद्यावरती आहे. प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे, मात्र मागचे 4-5 महिने प्रचार केलेला आहे, मतदारांपर्यंत पोहोचलाय. त्यापूर्वी जसं तुम्ही म्हटलात की तुम्ही मतदारांपर्यंत अनेकदा गेलेला आहात, नागरिकांपर्यंत पोहोचलात. राजकारण किंवा निवडणूक त्यावेळेस नव्हती. या परिसरातल्या नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, काय भावना आहेत तुम्हाला त्यांच्याबद्दल जाणवलेल्या? लोकांचं म्हणणे हेच आहे की बाबा पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर की जे लोकांच्या वैयक्तिक लाभार्थीच्या योजना आहेत त्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत. जेवढ्या जास्तीत जास्त योजना लोकांच्यापर्यंत पोहोचतील आणि लोकांना त्याचा फायदा होईल, हेच लोकांचं म्हणणं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये खरं तर स्वर्गीय अजितदादांचं निधन झालं, त्यानंतर संपूर्ण या भागातला प्रचार देखील थंडावलेला होता. त्यानंतर तुमच्याकडून तुमच्या इथे एक शोकसभा झाली होती. त्या शोकसभेमध्ये तुम्ही असाल, ताई असाल, सगळेजण प्रचंड भावुक झाले होते. दादांच्या निधनानंतर ही निवडणूक होत आहे, याबद्दल मतदारांमध्ये काय भावना यामधल्या काळामध्ये तुम्हाला जाणवते? खरं तर पाहिलं तर महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांची जी दुःखद घटना घडली ती अतिशय मनाला वेदना देणारी आहे. की असं वाटतं की दादा आज पण आपल्यात आहेत, परंतु निवडणुकीचा काळ असल्यानंतर लोकांच्या मध्ये दादांनी जे विचार आचार मांडलेत त्याच भावनेतनं आम्ही लोकांच्या पर्यंत जाऊन लोकांना सांगतो की बाबा दादांनी काय आपले विकास केला आहे, हेच या ठिकाणी लोकांना सांगतोय. या
गणामध्ये खरं तर तुम्ही पहिली जी तयारी केली होती, माझे जर मी चुकत नसेल तर तुम्ही ती काले आणि चांदखेड या गटासाठी केलेली होती. आता तुम्ही चांदखेड पंचायत समितीमध्ये चांदखेड गणामध्ये काम करताय. या गणासाठीचं, या भागासाठीचं तुमचं विजन काय? म्हणजे जर उद्या सुनीताताई येवले निवडून आल्या आणि जर त्या सभापती झाल्या तर त्या आणि मनोज येवले या भागातील नागरिकांसाठी काय काम करणार आहात? त्यांच्यासाठी तुम्ही असं काय तुमचं स्वप्न आहे की जे तुम्ही भविष्यात पूर्ण कराल? तसं तर विकास कामं करत असताना मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुनील यांनी या भागाचा चांगला विकास केलेला आहे आणि जो काही थोडाफार राहिला आहे तो विकास करण्याचं संधी आम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. हे काम करत असताना माझं एक विजन असं आहे की बाबा या परिसरामध्ये चांगलं एक आरोग्याचं केंद्र उभारून या स्थानिक लोकांना जे दूरवर जाऊन खाजगी दवाखान्यामध्ये जाऊन लोकांना जे पैसे खर्च करावे लागतात ते पैसे खर्च न करता शासनाच्या मार्फत या परिसरामध्ये एक चांगलं आरोग्य केंद्र उभारून लोकांचा आरोग्याचा प्रश्न सोडवायचा आहे. त्याचप्रमाणे हा जो भाग आहे आमचा, हा शेतीप्रधान आहे. या ठिकाणी शेतीला जास्त महत्त्व आहे आणि हे करत असताना या ठिकाणी आपण सेंद्रिय पद्धतीने कशी शेती केली जाईल किंवा शेजारीच संत तुकाराम सहकारी साखर कारखाना आहे तर ऊसाच्या मार्फत आपलं उत्पादन कसं वाढेल हे या ठिकाणी पाहून त्या पद्धतीने लोकांचा उत्पन्नाचा सोर्स कसा वाढेल हे या ठिकाणी पाहिल. त्याचप्रमाणे आमचा हा भाग हा ग्रामीण भाग असल्यामुळं पूर्वीपासून आमच्या इथं दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत आहे आणि या दुग्ध व्यवसायाला चालना मिळण्यासाठी खरं तर पाहिलं तर अजितदादा असतील, पवार साहेब असतील यांनी या ठिकाणी उद्योगनगरी हिंजवडी या ठिकाणी स्थापन झाल्यापासून बाहेरचे बरेच लोक या ठिकाणी राहायला आलेत आणि त्यांची मागणी एवढी वाढलेली आहे की दूध पाहिजे म्हणून आणि ते दूध उत्पन्न वाढवण्यासाठी या लोकांना एक संघटित करून अजून आपण चांगल्या पद्धतीने डेअरी फार्म कसा उभा करू हे या ठिकाणी मला करायचं आहे. त्याचप्रमाणे मी एक पैलवान आहे. माझ्या परिसरामध्ये बरेच लहान मुलं कुस्ती क्षेत्रामध्ये असेल किंवा कबड्डी क्षेत्र असेल किंवा क्रिकेटमध्ये असेल या मुलांना प्रोत्साहन करण्यासाठी एक चांगलं क्रीडांगण मी उभं करील आणि त्याच्यातनंच एक आपल्या भागातील खेळाडू पुढे जाऊन महाराष्ट्राचं, देशाचं नेतृत्व करील ही भावना माझ्यामध्ये आहे. थोडंसं राजकीय विचारतो आता. चांदखेड गणामध्ये आजपर्यंत तसं पाहायला गेलं तर घोटकुले या आडनावाचं किंवा या परिवाराचं जास्त वर्चस्व राहिलेलं दिसून येतोय. त्या वर्चस्वाला छेद देण्यासाठी खरं तर येवले हे नाव आता राजकारणात उतरताना दिसतंय. सगळे घोटकुले एका बाजूला दिसत आहेत, मात्र समोर एक येवले उभा राहिलेला दिसतोय. किती तुल्यबळ उमेदवार तुमच्या समोर आहे तुम्हाला वाटतं? ही लढत कशी होईल? तसं उमेदवार काय आले, आता आपण लोकांच्या पर्यंत विकास कामं घेऊन जातोय त्यामुळं ही निवडणूक आहे. निवडणुकीमध्ये आपण लोकांच्या पुढं काय घेऊन जातोय, आपली भूमिका काय आहे याच्यावरती ही निवडणूक लढली जाते. नावावरती निवडणूक लढली जात नाही. खरं तर येवले परिवार हा पूर्वीपासून आमचे चुलते समाजकारणामध्ये गेली 10 वर्ष त्यांनी समाजकार्य केलं. त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून मी आज ह्या भागामध्ये, गावामध्ये समाजकार्य जेवढं आपल्याला करता येईल, लोकांच्या अडचणी सोडवता येईल ते या ठिकाणी करत आलो आहे आणि त्याचीच पोचपावती म्हणून आदरणीय आमदार सुनील शेळके यांनी या ठिकाणी पंचायत समितीची उमेदवारी सुनीताताई येवले यांना दिलेली आहे. मध्यंतरी खरं तर 1-2-3 दिवसापूर्वी एक तुमचा ऑडिओ व्हायरल झालेला आहे. ते प्रकरण खरं ताजं आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रश्न विचारतो की तुम्ही एका कार्यकर्त्याला धमकावले वगैरे, काय प्रकरण होतं नेमकं ते? खरं तर मी कुठल्याही कार्यकर्त्याला या ठिकाणी धमकवलेलं नाहीये. जो कार्यकर्त्याला धमकवला असं समोरची लोक म्हणतात तो माझ्या सख्या मावस भावाचा मुलगा आहे आणि लोकांना त्यांना कुठलेही मुद्दे राहिले नाहीत. निवडणुकीसाठी आम्ही विकास कामं घेऊन लोकांच्या पर्यंत जाऊन लोकांच्या अडचणी काही जर राहिले असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु समोरच्या उमेदवाराकडे कुठलेही मुद्दे राहिले नाही. ते गुद्द्याचं काम करतात. त्यामुळंच त्यांनी त्या हेतूतून
आम्हाला बदनाम कसं करता येईल हे त्या ठिकाणी पाहतात. समोरच्या उमेदवाराची मुलाखत आम्ही घेतली होती. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ही लढाई पैसा विरुद्ध काम अशी लढाई. त्यावेळेस त्यांनी सांगितलं कुठल्या तरी सातबाऱ्याच्या आधारावरती ही निवडणूक सगळी तुम्ही लढताय. काय मुद्दा आहे तो सातबाऱ्याचा? खरं तर आता हे त्यांनी मला विचारण्यापेक्षा सातबाऱ्याचं, त्यांनी किती सातबारे मोकळे केले की त्यांनी दाखवून द्यावा. किती सातबाऱ्यांच्या मध्ये तुम्ही व्यवहार करून तुम्ही गावामध्ये कशा पद्धतीने व्यवहार केले आम्हाला सर्व माहिती आहे. तर शेवटी ज्याचा त्याचा व्यवसाय आहे, ज्याचा त्यांनी करावा. आम्हाला कुठल्याही त्या प्रकारचा त्याच्याबद्दल बोलायचं नाही. हा व्यवहार पद्धतीने व्यवहार झाला पाहिजे. निवडणुकीमध्ये सामोरे जात असताना आपण आपलं व्हिजन काय आहे हे त्या ठिकाणी मांडलं पाहिजे. विजनवरती चर्चा झाली पाहिजे. नक्कीच आम्ही देखील त्या गोष्टीला खरं तर पुढे घेऊन येतो की विजनवरती चर्चा झाली पाहिजे. एक महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये राहतो की समोरच्या उमेदवाराकडनं वारंवार कामांची यादी समोर आणली जाते की आम्ही केलेली कामे, ज्याच्यामध्ये घरकुलाची कामं असेल, रस्त्याची कामं असेल, कामांच्या जोरावरती आम्ही निवडणूक लढवतोय. समोरच्या उमेदवाराची काय कामं असेल ते सांगा. तुमच्या कामाची काय यादी आहे त्यांच्या पुढे सांगण्यासाठी? आम्ही काय जे लोकांच्या अडचणी असतील किंवा रस्ते असेल, कुणाचे लाईटचा विषय असेल, ते आम्ही केले ना. आम्हाला जेवढे काम करता येईल तेवढं आम्ही समाजासाठी केले. ज्यांच्या अडचणी सोडवण्याचा, ज्या अडचणी आमच्यापर्यंत घेऊन आले लोक, त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केलाय. आता त्यांनी मुद्दा मांडला की आम्ही घरकुलं करतोय. पण घरकुलं कुणाची करता? घरकुलं कुणाला असतात? घरकुलं गरीब जनतेसाठी असतात. आज ज्या माणसांकडं बंगले आहेत त्यांना तुम्ही जर परत बंगले बांधून देणार असेल तर ते घरकुलं आहेत का? ह्याचा पण विचार केला पाहिजे ना. तुम्ही घरकुलं मंजूर करत असताना तुम्ही लोकांना कशा पद्धतीने किती पैसे घेतले ते पण तुम्ही पहा ना. आम्हाला त्याच्यात जायचं नाही. परंतु घरकुल हा असा विषय आहे की गरीब लोकांना ते घरकुल मिळालं पाहिजे. पण जो श्रीमंत आहे त्याच माणसाला जर तुम्ही घरकुल दिलं तर त्याचा उपयोग नाही ना. म्हणजे एकंदरीत हा गंभीर आरोप तुम्ही करताय की ज्या व्यक्तींना घरकुलं होती त्या लोकांना देखील घरकुलं त्यांनी मंजूर करून दिली. हो, आहे ना, बरोबर आहे ना. अशी उदाहरणं आहेत, बरीच उदाहरणं आहेत. मी नाव घेऊन सांगू शकतो ना. पण आपल्याला त्याच्यात जायचं नाही. आपल्याला फक्त आम्हाला विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक न्यायची आहे. आम्हाला कुठल्याही उमेदवारावरती आरोप करून ही निवडणूक वेगळ्या दिशेला न्यायची नाहीये. आदरणीय सुनीलांना शेळके यांनी ज्या पद्धतीने विकास केला आहे किंवा अजून भविष्यामध्ये त्यांना करायचं आहे, आपला अजितदादांच्या स्वप्नातला मावळ आम्हाला या ठिकाणी घडवायचा आहे, हेच आम्हाला या ठिकाणी सांगायचे ना. आम्हाला दुसरं आरोप आणि त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायसाठी आम्ही ही निवडणूक लढत नाही. तुम्हाला जाणीवपूर्वक बदनाम केलं जाते असं वाटतंय का? काय होते, आता ही निवडणूक शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. त्यांना दिसू लागलं असेल की बाबा आपण आता या ठिकाणी पराभूत होतोय. मग आपण काहीतरी रडीचा डाव खेळून समोरच्या उमेदवाराला कसं बदनाम करता येईल. आता तुम्ही उल्लेख केला की बाबा तुम्ही एका उमेदवाराला धमकवलं, कार्यकर्त्याला धमकवलं, तर त्या कार्यकर्त्याला म्हणावं तुम्ही जे पूर्ण क्लिप ऐका ना, मी काय धमकवलं ना ते तुम्ही समजून घ्या ना. अच्छा, जर तुम्ही तसं म्हणता असेल तर ती व्हिडिओचं तुम्ही जर क्रॉप करून ते करत असेल तर ते चुकीचं आहे ना. अच्छा, म्हणजे तो व्हिडिओ किंवा तो ऑडिओ अर्धवट आहे असं? हो, पूर्ण जर व्हिडिओ घेतला तर तुम्हाला समजेल की बाबा मी त्यांच्याशी काय बोलत होतो, ते माझ्याशी काय बोलत होते. अच्छा, एकंदरीत आता एक शेवटचा एक प्रश्न विचारतो. आता निवडणूक खरं तर परवा मतदान देखील होणार आहे. 2 दिवसावरती ही निवडणूक आलेली आहे. दैनिक मावळच्या माध्यमातून या ठिकाणच्या मतदारांना कसं आवाहन कराल सुनीताताई येवले यांच्या माध्यमातून आणि तुमच्या माध्यमातून देखील, की बाबा तुम्ही मतदान करत असताना आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी जो विकास या महाराष्ट्रामध्ये केला आहे तेवढ्याच पद्धतीने मावळ तालुक्याला एक बदलण्याचं काम दादांच्या मार्फत आदरणीय सुनीलांना शेळकेंनी कसं केलंय याच्यासाठीच आम्ही तुम्हाला मत मागतोय ना. मतदान करत असताना तुम्ही हा पण विचार करा की दादांनी सांगितले की मला माझ्या स्वप्नातला मावळ, भविष्यातला मावळ घडवायचा आहे, त्यासाठी तुम्ही मला मतदान करा. खरं तर दादांच्या स्वप्नातला मावळ घडवण्यासाठी मतदान करा अशा पद्धतीचं आवाहन करत असताना मनोज येवले यांनी त्यांच्यावरती झालेले आरोप खोडून काढले. मात्र ते खोडून काढत असताना समोरच्या विरोधी उमेदवारावर देखील त्यांनी आरोप या ठिकाणी केले. खरं तर निवडणूक म्हटल्यानंतर आरोप प्रत्यारोप होतात, मात्र त्यामधून
महत्त्वाची चर्चा होणं विजनची असते आणि या ठिकाणी मनोहर येवले उर्फ मनोज येवले यांनी त्यांचं आणि सुनीता मनोज येवले यांचं विजन काय आहे या संपूर्ण चांदखेड गणासाठी ते देखील मांडलं. निवडणुकीच्या निमित्ताने आज या परिवाराशी बोलता आलं. खरं म्हणजे ही निवडणूक अनेक वर्षांनंतर होत असल्यामुळे सर्वच ठिकाणी मतदारांमध्ये देखील चांगला उत्साह पाहायला मिळतोय. त्यामुळे येत्या मतदानाला सर्वांनी मतदान करावं असं आव्हान आम्ही देखील करतो. दैनिक मावळसाठी खरं तर वेळ काढून आपण वेळ दिलात आणि संवाद साधला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. दैनिक मावळसाठी विशाल कुमार, चांदखेड.